दिला आणि पळवायला होय हा घ्या गिराव आणि कोणी चालवायचं त्याला त्याला खर्च असतो चट्या पेंट दाजी! तिथं आपल्याला आणखी दाजी! पैसा नाही त्याला कुठं आणायचं आल्या खाय अरे पळा की तुम्ही मला येतोय पळायला अहो गडबड आहे मला राव सगळ्यालाच गडबड आहे थांबा की 2 मिनिटं कुठं चाललाय इकडे तेवढा तडा तडा घरी डाळ डाळ पोळ्या करायच्या त्या पूर्णाच्या मग गुळण डाळ म्हणलं वाज 5-50 रुपयाचा बाजार घेऊ घ्यावा आपण चला घेऊ लगेच त्या पिशवीकडं 5-50 रुपयाचा काय तुम्हाला पाहिजे ते घ्या की चला 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 या वयात सुद्धा चौकार निघताय लाव हर पटेल कपडा काढायचं बाजाराचं सांगा शेडला पैसे देणार आहे म्हणून शेठजी काय लागेल ती बाजार देऊन टाका काय बिल आहे ना सरपंच का मेरे किरकोळ नाही 500 रुपये नाही ना मोहरी लागतंय येत राहा सगळी यादी मोठी दिली या दाजी लोक दिसत तीच वस्तू टाकतात दाजी खडी साखर नाही खडी साखर लागते देवाला आरतीला प्रसाद वाटायला कोणी लोक आल्यावर अरे इतकी बडी एवढी लागते अरे काय पंक्ती उठत्यात वय घरी त्याला 2-4 पुढे गेले नको कशाला तेल लय लागते हा बा बारके पण घे बारके साखर घे मोठी पण घे एक घे पुढा अजून एक मतासाठी पिठाचं पुढं हातात गेली बाहेर हा साबुदाणा घे ओ पसाला काय माती खातील का माट्यातला घे माट्यातला साबुदाणा वडा करू आपण तळून खाऊ हे घेतलं की दामा सरपंच दारा पिशवी थांबा शेंगदाणा धमकी घे तू घे पवे 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 आता पवे नाही तो खायचं तुला बस 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 तांदूळ चांगला आहेत लागे बासमतीचा मेंबर काय राहिले काय बोलू नको बाबा तुम्हाला मत पाहिजे ना तुम्हाला एक घे घे व्हेज बिर्याणीचा घे घे तांदूळ 2 घेतो अजून घे अरे घे छड्या त्यातला गोळ पण घे एक का 2 लागे खडका लागते ना खारका घे घे पावला डे काय हो बाळू का बस एवढं बाजू वालाय नको बेसन पेट घे 2 किलो बस बाबा कशाला दुसऱ्याचं खायचंय मत फुटता का म्हणे कसं मत फुटलं नाही पाहिजे मला काय वजी चला बरं आहे का वजी वागवाय मत एक मत माणसं सांभाळायचं मत नाही म्हणत अरे आम्हाला गुण माहिती द्यायचं माझ्या मला काय माहिती असं एवढं होईल म्हणून अरे असू दे बाबा पण बिल आपणच द्यायचं नाही आपण नाही तुम्ही आम्ही नाही तुम्ही मी नाही सरपंच बरं असू दे चल सरपंच बाबा चल बिलाला कोण सरपंच चलतं खरं वजन झालं मला असू दे की वजन मत पाहिजे तर असू दे आलाय फुटून मतासाठी पिठाचं पुढं हातात घ्यायची बाहेर आली सरपंच खायला सक्रातीच्या वंशातल्या खारका आम्ही खाल्ल्या आणि इथं लोक 2-2 किलोने खारका त्यांना 500 नाही बागत आता 1000 बोलायचं लोका जुल्याचा पुढा बी घेतलाय आता चकण्याला लागतोच की असू द्या लावतो दर व्यवस्थित मी ना व्यवस्थितच लावा नाही व्यवस्थित नाही, लावतो, नाही, करा व्यवस्थित करा व्यवस्थित लावा नावाजलेलं दुकान आहे तुमचं डबल असेल तर बघा झालं का चला घे चटकेरी लय गडबड आहे छोट्या मला या काकांच्या बरे जायचंय आपले तिने तू सगळा बाजार घरी पोच कर आणतो बरोबर पैसे दे ते त्याचं दे हा मग चालतंय नेतो घरी सगळं चला 500 वर काय होणार नाही किती झालं तुमचं आता 2800 रुपये बिल झालं शेठ किती 2800 रुपये 2800 द्या किरकोळ बिल आहे राव 2800 रुपये आता 500 रुपये देऊ का नाही काय उधारी ठेवाय सरपंच तुम्हाला सरपंच माझा जर अपमान करायचा असला ना माझा मी घरी निघून जातो बाबा. नाही ना थांबा. देते मांडून ठेवा मी मांडून नाही तुम्ही काय करा पैसे द्या आणि घेऊन जावा मांडून नाही ठेवत बसून ओ सेठ अहो. गावचं प्रथम नागरिक आहे ऑनलाईन मारा ऑनलाईन आहे का तुमच्याकडे आहे ना आणि मग आम्ही काय बिकार आहे काय ती 500 द्या आणि राहिलेलं 13 ऑनलाईन ऑनलाईन देऊन टाका लगेच ताव जाऊ नका पैसेच मागितले पैसे मागितलं म्हणजे आम्ही काय असं तसं वाटलं काय डोंगे सोंगे
त्या बरं छोट्यानं जाऊ दे चल घ्या, घ्या, घ्या. लागली अरे नाही छोट्या 2800 रुपये ना 100 एक्स्ट्रा द्या ना 2800 द्या आमचा. शर्ट पिशवी द्यावं लागते आम्हाला म्हणजे आले का दिले दिले चला चला आता मस्त पैकी आहा चला 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 झालं का बाळू काका घेतला नाही व्यवस्थित बाजार धन्यवाद मंडळ आपला आभारी जा तुम्ही मला काम आहे काय इकडे या, इकडे या. का चहा पाजा चहा बघू इकडे चहा इकडे किस बघू नका. किस बघू तुमचं अहो, दिले की पैसे तुमचं. किस दाखवा तुमचं पहिलं अहो अरे अहो, सरपंच मेंबर कसं काय तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय केस दाखव म्हणजे हे काय पद्धत किस आहे? दाखवा तुम्ही ऐका ऐका आपण झालं काय किस्सा बघायला झालंय काय म्हणजे कळत नाही काय मला आमचे किस्सा सापडत नाही अहो मला कळत नाही काय हा येऊ का बाबा माझं किस्सा बघा पहिल्यांदा गरीबाचं आम्हाला काय तसलं नको येऊ का मी जाऊ का घरी, येऊ का? सरपंच आम्ही गावचा लेट आहे पण लेट आहे कोणाच्या तुम्ही आळे घेताय माझ्या दुकानात 28 कॅमेरे आहेत मला कळलंय सगळं तुम्ही काय केलंय आणि काय नाही ती तुमच्या दुकानात 28 जातो नाही 48 जातो आम्ही काय नाचू का मग दाखव किस मोकळं करा काही किस पण तुम्ही नाही. मोकळं करा हो, पहिलं मला खाऊ का? हा नाही हा, नाही शेठजी ऐका हे प्रतिष्ठित माणसं आहेत राव का तुम्ही त्यांच्यावर असं करताय किस्सा दाखवा आणि असं नका करू राव चांगल्या घरातली माणसं देणं तुमच्यासारखी नाही सरपंच गावचा अहो, बाळू मेंबर. काका, पण 2800 रुपयाचा बाजार आम्ही भरून दिला की तुम्हाला बरोबर आहे पैसे आमच्याकडे नसताना आम्ही असलं करेल का वाटलं काय तुम्हाला काय अडचण आली बाळासाहेब माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही फक्त ह्यांचं एकदा किस्सा मला बघू द्या तुम्ही म्हणताय ना प्रतिष्ठित आहे माझी चूक झाली मी माफी मागेल नंतर पण ए, तुम्ही दाखव, तुम्ही दाखव, एकदा काय किस्सा म्हणताय? दाखवा चालते बघा किस्सा बघा लाका लाका कळलं लाका का लाका तुम्हाला? लाका मेंबर तुम्ही तर बघा अब्रूच काढली अहो, लाजावा काय पाहिजे ते राव दाजी लागत होता तर मला म्हणायचं दाजी नको लागायचं ते नेमका घरी चोरून ही माझ्या खिशात कसं काय ए राव रे दाजी खरंच शपथ नाही राव असले नाही माझ्या बाप जन्म हा पण तुमच्यात काय काज उशाला घेऊन जातात वे बाबा म्हणू का तुमच्या खिशात कसं आलं माहित नाही नाटक करता इथं येऊन राव तुम्हाला राव विश्वास नाही माझ्या नाही ना, आता विश्वास हा सूर्य हा जयद्रथ विश्वास इथं पण ठेवूया आम्ही ते माणूस खोटा बोलतोय 28 कॅमेरा कशाला शिशीचं बसवले त्यांनी गोळ झालाय अरे 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 कवानू गड बदलला आणि गटात घेऊन आमच्या आबरो घालावली बाळासाहेब एवढंच नाही ह्यांचं सुद्धा चेक करायच्यात हा ह्यांचं सुद्धा चेक करायच्यात बघा तुमचा जोडीदार बर का तुम्ही बी नका लय शाजूकपणाचा आवा आणू अहो, आम्ही असलं काजू बदाम आमच्या शेरडाला करायला खायला आहेत शेरडा करडाचं नका सांगू आधी तुमचं किस्सा बघा अहो, मग बाकीचं बघा की, त्याच बोला चेअरमन आळे घेता काय कुणी असू द्या चेअरमन असू द्या नाहीतर कोणी असू द्या ते किस्सा बघा आधी तुम्ही बघा की काय हाय का? बघा की काढा की खिशात तुम्हीच घाला बघा हात. की तुम्हीच बघा की बघा की काय आहे? हा? ही काय आहे काय आहे ही? काजू बदाम शेरड खात्यात ना हा शेरड खात्यात ओ चेअरमन आलं काही एवढीच घेतलं तर टना बोलला काजू शेरड खात होती मग ही काय बोकडाला चालवलं काय लाज वाटायला पाहिजे होती तुमच्या दोघांना हा पाहिजे असतं तर मी भरून दिला असता बाळासाहेबांना जसं बाजार दिला भरून तसं मी बाजार दिला असता तुम्हाला दोघांना अरे 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 नाव घालवलं तुम्ही माझं अहो सरपंच साहेब तुम्ही एकदा तुमचं किस्सा नीट तपासा त्या दोघांना तुम्ही सरपंच. खवळताय करण्याचा डर कशाला दाखवा की सर कोणाच्या बी नाव घेता का तुम्ही तुम्ही खिशात तर तुमच्या हात घालून बघा एकदा बघा तुम्ही काय केलंय ती दाखवा की तुम्ही करता त्याला शब्द मागे घ्यावा लागेल तुम्हाला तुम्हाला सीसीटीव्ही दाखवू का मग असे किती सीसीटीव्ही तुम्हाला सीसीटीव्ही दाखवू का माझी माणसं चोर निघाली म्हणजे मी नाही बघा मग तुम्ही बघा तुमच्या खिशात काय आहे ती कुठे काय तवा बघा बघा नीट बघा काय काय आहे ती काय आहे आला का सरपंच प्रतिष्ठित म्हणून घेताय स्वतःला तुम्ही हॅलो अध्यक्ष हा गोमटेश्वर बाजारमधून बोलतोय ते काय झालंय आपल्या बाजारमध्ये चोर शिरले होते चोर आलेत आणि त्यांनी आपल्या दुकानची चोरी केलेली आहे तुम्ही पटकन या आणि पाटलांना पण आणा आणि रामभाऊंना पण घेऊन या तुम्ही आल्याशिवाय मिटणार नाही या पटकन या शेठजी मला जाऊ दे की राव मला गावात आणायला जायचंय शिर्डीला खायला नाही मस्त भाजी उपाशी मरेल बाळासाहेब अध्यक्ष येतो म्हणल्यात 5-10 मिनिटात अध्यक्ष येत्याल नाही तर मला मग पोलीस स्टेशनला फोन करायला तोपर्यंत मी ह्यांना मग लावेल पोलीस स्टेशनला अध्यक्ष आलं की मिटवून होऊन जाईल 5-10 मिनिटात विषय पण त्या अध्यक्षांपाशीच मिटल
अजिबात तुम्ही काय जायची गडबड करू नका. काय झालं काजू चोरल्या ते त्यांनी गप्पा केला होता तुम्ही बरोबर. अहो काजू चोरल्यात राव आमचा आम्हाला सुचू द्या की तुमचं तुम्ही आबरू घाला होता काम आमच्या माणसाच्या आबरू गेले इथं का लोक विचारतात येऊन स्पीकर लावले का सांगता का लोक विचारते काय बसला सरपंच काय झालं नाही काय अरे काजू चोरल्यात तिघांनी म्हणून ठेवून घेतलंय शेडजीने. अयो का तू चोरले ते बोमल मोठ्याने बोमल घालून सांगले आबरू काजू चोरल्यात आजच्या गावाला सांग ऐक ना. तुम्हाला काय काय आब्रो आहे नाही का चोरताय निवळ माणसं सुद्धा काय राव असला तमाशा माझा सुद्धा लावलाय तुम्ही राव. गिरायकापेक्षा तुम्ही कानात सांगतो त्यांच्या काजू चोरल्यात तर ही मोठ्याने मोहाजून विचार काय चोरलंय बघा, तेव्हा अध्यक्ष पण कसं झाला माहित कशाला तुम्ही काय घालायचं खिशात काय कारण होती. नाही नाही असं करा आम्हीच बोंबलून सांगतो आम्ही चोरले सगळ्या गावाला ऐकू जायला असं बोंबलून सांगताय. मला पण त्याची लाजा वाटायला पाहिजे त्या 5-50 रुपयाच्या काजूसाठी माझे हित आबरू सगळं गाव जमलंय. येऊ द्या अध्यक्ष येऊ द्या बघू ना. या सरपंच ही सगळी जबाबदार माणसं होती म्हणले आम्हाला कशाला बोलावलं. कुठे चोर हीच असणार चोर दुसरं कोण असणार आहे. बाळासाहेब का सरपंच आहेत की राव काय चोरलं माझा काय समज तुम्ही बघा तिकडे. तुला म्हणलं ना नको त्याच्या नादी लागू नको आला चोरी चालला तुझ्यावर. अरे माझा काय समज आहे ह्यांना हे चोरलंय ह्यांनी अहो काजू चोरल्या तर मनोक चोरल्या तर पावसाच्या हातात दिसना ते पाकिट. असं कसं बोलताय हे ग्रामपंचायत मधल्या खात्याने त्या गाठारामधल्या खात्याने पाणी पुरवठ्यामधल्या खात्याने कमिशन खाणारी लोक ही काजू बदाम खाणारी चोरणारी लोक ही नाही. हो शेठ हा बोला यांनी चोरलंय मग कुणी तुम्हाला कशासाठी फोन केलता. गैरसमज होती प्रतिष्ठित माणसं आहे ती. अहो प्रतिष्ठितपणा त्यांनी केलाय बघा ते. सुभाषराव अरे 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 चोरीच करायची होती तर पोत्यानी करायची ट्रकनी करायची छटाकन पावसासाठी आबरू घालवून घेतली आणि बाळ्या तू त्यांच्या नातीने चाललाय. माझा नाही राव समज काय माझा मी घरी जाऊ शेट म्हणतात तुम्ही थांबा तुमच्यामुळे भेटेल हे. तुला जे पाहिजे होती ना संगत वेगवेगळा सांगतो ना संगत महत्वाची जे सांगते ना आलं का नाही तुला बी सुट्टी नाही मिळणार ही पोलीस तुला बी नेणार. माझा काय संबंध आहे त्याची कशाला धावलेलोय? विचार शेटला मी किती नंबर आहे. ऐका तरी पण माझा विश्वास या गोष्टी बसत नाही. बरोबर आहे अध्यक्ष. शेठ आपण सीसीटीव्ही कॅमेरा चेक करू नक्की काय खरं खोटं बघू बरं. काय बावळा नाही का मणका पडलाय तुम्ही अहो गावचा सरपंच असं छटून चोऱ्या कशाला करीत. हो सुभाषराव चला पोलीस स्टेशनला घेऊ. हा बरोबर सीसीटीव्ही चेक रामभाऊ भाऊ पण एक वेळ ह्यांचा फोटो हे तलाव आम्ही चोर आहे पण पोलीस स्टेशनला तुम्हाला सोडवा जावं लागेल. हे बघ म्हातारे मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवला नाही पाहिजे या निमित्ताने हा काळ उघड झालेला आहे. अरे तुम्ही काय सांगायचं तुमच्याबद्दल. गाव चालवणारा कशा चोरी करेल. अरे तुम्हाला गाव चालवायचं होय चांगली माणसं फोडताय काय दाट टुकडून परत नाही. तुम्ही चोऱ्या केले नाही शेटने तुमच्या हाताने बसलं काय काजू तुमच्या खिशात आहे. आज होताय पाहिजे तुम्हाला. एक मिनिट बोल ना बस असल्या लोकांच्या तर थांबायचं आम्ही मारतो. थांबा 2 मिनिटं मरणार अशा लोकांच्यात नाही थांबायचं मरणार होय. थांबा पाटील बोलू नका. नाही बोलत. काय झालं सरपंच नक्की सांगा. अहो बाळूदाजीला आम्ही बाजार घेऊन द्यायचं ठरवलं. हा बाळूदाजी पुढे बाजार करत होतं आणि आम्ही आपल्या हातात बाजार घेऊन चाललो पिशव्या त्यांच्या सांभाळतोय. हे बरोबर होतं का. पुढे बाजार घेतात ते आमच्याकडे देत होतं. आता आम्ही ही 50 ग्रॅम आहे. अध्यक्ष तुम्हाला वाटतं मी चोरी करेल 50 ग्रॅम सीसीटीव्ही काय सुभाषराव ह्यांच्या हातात काजू घावले सीसीटीव्ही काय सीसीटीव्ही ह्या माणसा विश्वास नाही सोन्यासारखा माणूस दिसतो एवढा गोंड. अध्यक्ष 2 मिनिटं आहे. जर आम्हाला ही जर घ्यायचं असतं तर ह्यांचा 28 रुपयाचा घरचा बाजार बघून दिला असता का आम्ही? पर्वत एवढा माझ्या उपकार केले का नका 28 रुपयाची पर्वत एवढा माझ्या उपकार केला का नका 28 रुपये फेक तुम्ही तुमच्या सीसीटीव्ही कशाला पाहिजे तुम्हाला सीसीटीव्ही. खरं सांगा
तुम्ही ह्यांच्या बरोबर होता म्हणजे मला तुमच्यावर डाऊट आहे. माझ्या काय गरीब भाऊ. ही चोर नाही ती, याचा मला विश्वास आहे. सुभाषराव बाळूवर नाव घ्यायचं ना. रामभाऊ हे बघा, राजकारण रामभाऊ राजकारणाच्या जवळ ठेवा. पण ही लोक तुम्हाला काय चोर वाटली का? सुभाषराव हे म्हणतात छटाकासाठी कशाला चोरी करू. अरे लायकेप्रमाणे चोरी करणार तुम्ही. बाळूच्या बरोबर आहे माझ्या. बाळासाहेब खरं काय ते सांगा बरं. तुम्ही बरोबर होता नाही तर चला सीसीटीव्ही कॅमेरा चेक करू. कशाला सीसीटीव्ही कॅमेरा मग काय खरं काय सांगा तुम्ही. दूध का दूध आणि पाणी का पाणी. भाऊ येत आहे काय खरं सांगा बाळासाहेब, नाही तर चटकीनं वाजवेल. खरं काय ते सांगा. त्या माणसांच्या आबरूत जाता कामा नये. हाय वय ह्यांना. काय झालंय खरं सांगा. रामभाऊ काय झालं माहितीये का ही मला अक्षरशः नेलं आणि 4 दिवस दाखल्यासाठी फिरवले आणि माग काय माहिती चर्चा करतात माहितीये का बाळासाहेबाला काय दाखला देतोय तेव्हा छोट्याने ऐकलं म्हणला ह्याला नुसता वापरून घ्यायचा बाळासाहेबाला आणि रामभाऊच्या अंगावर सोडाय पुरता वापरायचा माझा वापर करायचा. सुभाषराव बोला की पोलिसां कुत्री कोंडा. अरे वापर करता माणसाचा. पण चुकलं. छोट्याने सांगितलं नसतं तर मला कळलं असतं का. गरीब बिचार दाखल्यासाठी 4 दिवस मागं फिरतं. मी घेणार नव्हतो दाखला. मी काय म्हणलं होतं आजपासून बाळू माझा मित्र नाही. तुमच्या घरी खायला घाला वर्षभर. ए, माझा मित्र नाही मग कोणाचा मित्र आहे साफ केलं तुला मी माझाच मित्र आहे. तो तुमच्या दावणीला कसा येईल. होय रे? सरपंच मी काय सांगितलं तुम्ही होतं माझ्या तुम्हाला? मागे चर्चा का ह्यांनी केली ह्याला वापरून घ्यायचं रामभाऊच्या वर भांडायसाठी आम्हाला खात्रीच होती किती कोंबड्या टाकल्या तरी शेवटी सोडलं किती मालकाच्याच घरी जाणार. आणि मग तसला बाळासाहेबाची गेम केल्या असा बाळासाहेब खोब्यात इंजेक्शन हे धाकटी माणूस आहे. जाऊ द्या 4 दिवस ग्रामसेवक नव्हता का गावात आला. सरपंच तुम्हाला काय वाटलं बाळासाहेबांना रामभाऊंच्या अंगावर सोडून त्यांची मैत्री तुटणार आहे का? नाही अहो किती तुम्ही तोडायचा प्रयत्न केला. तुटणार ना फेविकॉल मजबूत जोड ही दोस्ती तुटायची नाही असली अवस्था. आणि शेठ जो काय प्रकार घडला माझे ही माझे लोकं मी अशी माफी नाही. माग- ह्या माणसामुळे झाले. इनोद मी केलता इनोद मोठा इनोद झाला पण बाळासाहेबांच्या नादी लागल्यावर बाळासाहेब असा करतो खोब्यात इंजेक्शन खूप असं करा. 72 रोगावलं माझ्या मित्रांनी तुम्हाला खूप त्रास दिला. याला माफ करा. सोनू शेठ काय जी 10-5 रुपये असते ना ह्यांच्या वतीने मी ह्यांचे पैसे देतो. लायकेप्रमाणे चोरी केली तुम्ही. विषय मिटलाय. पण सरपंच काय कागदपत्र असतील ना